नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानावर शासनाच्या मार्फत तार कुंपण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। आणि त्याच्याबद्दलच अगदी सविस्तर माहिती, नेमका फॉर्म कसा भरायचा, त्याच्यासाठी कागदपत्रे कोणते लागतात, त्याच्यासाठी नेमकी अटी व शर्ती काय आहेत, याच्याविषयीची अगदी सविस्तर ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असंच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग नेमकी माहिती काय आहे ते आता पाहूया। तुम्ही ते बघू शकता, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार नेहमीच देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी तत्पर असते। शेतकरी हा देशाचा पोशिंदा तसेच बळीराजा म्हणून ओळखला जातो। जर शेतकऱ्यांनी धान्य पिकवले तरच देशातील जनतेला पोटभर अन्न मिळू शकते, हे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। नेहमीच शेतकरी तसेच शेती संरक्षित राहावी म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते। म्हणूनच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे संरक्षण करता येणार आहे आणि संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत तसेच केंद्र सरकारच्या मार्फत या योजनेसाठी 90% अनुदान हे मिळत असतं। मग नेमकी तार कुंपण योजना काय आहे ते आता आपण बघूया। ही प्रामुख्याने ज्या शेतकऱ्याची जमीन तसेच पीक हे जंगली तसेच हिंस्त्र प्राणी यांच्यापासून असुरक्षित आहे किंवा त्याच्यापासून शेतजमीन तसेच शेती पिकाला धोका निर्माण होतो त्यांच्यासाठी आहे, जेणेकरून शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन त्यांची जमीन तसेच पीक संरक्षित ठेवू शकतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची जमीन हिंस्त्र प्राणी जसे की वाघ, चित्ता किंवा रोही यांच्यापासून शेतीला धोका असतो आणि याच्यामुळेच या शेतकऱ्यांसाठी ही तार कुंपण योजना 90% अनुदानावर शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत दिली जाते। ज्या शेतकऱ्यांची जमीन ही वन्य परिसर किंवा वन खात्याच्या हद्दीपासून जवळच आहे, अशा शेतकऱ्यांना वन्य तसेच हिंस्त्र प्राणी यांचा धोका जास्त निर्माण होतो। पारंपरिक कुंपण पद्धत ही जास्त काळ न टिकणारी असून त्यापासून जमिनीचे तसेच पिकाचे संरक्षण हे थोड्याच कालावधीसाठी होत असते। त्यामुळे शेतकऱ्याला वन्य तसेच हिंस्त्र प्राण्यापासून होणाऱ्या त्रासाला बळी पडावे लागत असते। तर शेतकरी मित्रांनो, एकदा योजनेविषयी सविस्तर बघूया। योजनेचं नाव तार कुंपण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। शासन प्रकल्प डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनविकास योजना, याच्यासाठी लाभार्थी राज्यातील शेतकरी आणि हा लाभ हेक्टरीनुसार देण्यात येतो। हेक्टरीनुसार 40 ते 90% अनुदान इतकं हे याच्यासाठी देण्यात येते आणि याच्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असणार आहे। मग नेमका तार कुंपण योजना या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे तसेच पिकांचे वन्य तसेच हिंस्त्र प्राण्यापासून होणारे नुकसान टाळणे हाच आहे। शेतीचे तसेच शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे। जेव्हा शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यामध्ये संघर्ष होतो त्यावेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि हेच नुकसान टाळण्यासाठी सरकारने तार कुंपण योजना ही मग शेतकरी मित्रांनो, तार कुंपण योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे ते आता आपण बघूया। अर्जदार हा शेतकरी संबंधित शेतजमिनीचा कायदेशीर मालक असावा किंवा अर्जदार शेतकरी हा भाडेतत्वावर शेती करणारा असावा। सदरच्या जमिनीवर अर्जदार शेतकऱ्याचे अतिक्रमण नसावे। सदरची जमीन ही वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गात नसावी। ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास वन्य प्राण्यांकडून हस्तक्षेप होऊन नुकसान होत असलेला ठराव जोडावा। शासनाकडून शेतकऱ्यांना 90% अनुदान प्रदान केले जाणार आहे, तरी उर्वरित 10% रक्कम ही अर्जदार शेतकऱ्याला स्वतःही स्वखर्चातून भरावी लागणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, शासनाकडून 90% अनुदान हे मिळणार आहे व 10% अनुदान हे आपल्याला स्वतः भरायचं आहे। आता नेमकं लाभाचे स्वरूप कसं असते ते आता आपण बघूया। जर शेती तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टर असेल तर तुम्हाला 90% अनुदान मिळते। तुमच्याकडे जर 2 ते 3 हेक्टर असेल तर 60% अनुदान मिळते आणि तुमच्याकडे जर 3 ते 5 हेक्टर जर असेल तर 50% अनुदान मिळते आणि जर का 5 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर 40% अनुदान हे तुम्हाला मिळत असते।
मग तार कुंपण योजना याच्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणकोणते लागतात ते आता आपण बघूया. अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सदर जमिनीचा 7/12 उतारा, सदर जमिनीचा 8 उतारा, अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव प्रमाणपत्र, संबंधित वनपरीक्षक अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती व तसेच त्यांचा तपशील इतके कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठं करायचा. तार कुंपण योजनेचा लाभ तुम्हाला जर का घ्यायचा असल्यास अर्जदार हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करू शकतो. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सहज मिळेल. तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज घ्यायचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे आणि तिथे त्यांच्याकडे कागदपत्रासहित जमा करायचं आहे. त्याच्यानंतर समोरची प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे ही कळवली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती. तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर या योजनेच्या माध्यमातून तार कुंपण हे मिळणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.